चला विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. बघा, आज आपण मराठी जो विषय आहे, ठीक आहे, आपण जी सरळ सेवा भरतीची तयारी करतोय आणि त्यासाठी आपण जी बॅच, ठीक आहे, बोर्डेज करिअर अकॅडमीवर आपण जी डिक्लेअर केलेली आहे बघा, ठीक आहे, सरळ सेवा भरती 2022 किंवा त्याला 23 म्हणा. आणि मग 16 जून पासून आपली जी आहे, ठीक आहे, ही बॅच चालू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही मराठीच्या संदर्भात. ओके, मग आता आपण आजच्या लेक्चरमध्ये नेमकं ह्या ज्या एक्झाम आहेत TCS किंवा IBPS कडून घेतल्या जातात, मग ज्यांना आपण सरळ सेवा म्हणतो, तर या सरळ सेवा एक्झामचा जो सिलेबस आहे तो काय आहे. इतर परीक्षा ज्या असतात, उदाहरणार्थ राज्यसेवा असेल, कंबाईन B, कंबाईन C महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जातात, बरोबर आहे. त्या परीक्षा मध्ये असणारं मराठीचं सिलेबस आणि या परीक्षेमध्ये असणारं मराठीचं सिलेबस हे एकच आहे. मग नेमका हा पॅटर्न काय आहे, बरोबर आहे ना. मग TCSच्या एक्झाम देताना किंवा आम्हाला हे तलाठी वगैरे वनसेवक आहे वगैरे ह्या ज्या एक्झाम आहेत, ह्या एक्झाम देताना आम्हाला नेमका काय फरक आहे, सिलेबसमध्ये काय फरक आहे, कोणत्या अप्रोचने, कोणत्या पद्धतीने, कोणत्या पॅटर्नने नेमका आपल्याला अभ्यास करावा लागेल किंवा नेमका कशावर आपल्याला भर द्यावा लागेल, ठीक आहे. कारण TCS किंवा IBPS पॅटर्न, TTS किंवा IBPS पॅटर्न असा बराच गोंधळ घातलेला आहे बघा मार्केटमध्ये आणि विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की काहीतरी वेगळंच आहे की काय, ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, वेगळं काहीही नाही, ठीक आहे. काय फरक आहे, नेमकं आपल्याला काय करायचं आहे की जेणेकरून TCS ची एक्झाम आपण क्रॅक करू शकू, म्हणजेच तुमचं तलाठी, ठीक आहे. बरेच विद्यार्थी त्याला विनोदाने ITS म्हणतात, इंडियन तलाठी सर्व्हिस देणार आहे सर आम्ही, ITS, बरोबर आहे. तर ती एक्झाम असेल, तुमची वनसेवेची असेल किंवा इतर ज्या सरळ सेवेच्या एक्झाम आलेल्या आहेत बघा, समाज कल्याणच्या असतील, इतर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या असतील, तर ह्या सर्व TCS कडून, IBPS कडून घेण्यात येणार आहेत. आणि मग त्यांचा जो पॅटर्न आहे, ठीक आहे, जसं आधी माडाच्या एक्झाम झाल्या मागे, ठीक आहे, इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा एक्झाम घेतलेल्या आहेत, नगरपालिका वगैरे, तर त्याच्या सुद्धा एक्झाम TCSने कंडक्ट केल्या होत्या. आणि तुमची सरळ सेवा सुद्धा TCS जी कंपनी आहे ती कंपनी कंडक्ट करणार आहे. मग त्या कंपनीचा एक पॅटर्न आहे प्रश्न विचारण्याचा, जो MPSC पेक्षा थोडासा वेगळा आहे. सिलेबस एकच, जे राज्यसेवेचं व्याकरणाचं सिलेबस आहे तेच सिलेबस तुम्हाला आहे, जे कंबाईन B, कंबाईन Cचं सिलेबस आहे तेच तुम्हाला आहे. इतर कोणत्या परीक्षेमध्ये मराठीचं जे सिलेबस असेल स्पर्धा परीक्षेमध्ये तेच सिलेबस तुम्हाला आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. लक्षात आलंय का. तर ते आपण बघणार आहे. आणि मग अर्थातच माझा परिचय मी तुम्हाला करून देणार, ठीक आहे. मी संजय बिडवे, मागील 26 वर्षापासून, ठीक आहे, अध्यापनाचं काम करत आहे, ठीक आहे. विविध स्पर्धा परीक्षांना, राज्यसेवा असेल, कंबाईन B, C असेल, ठीक आहे, किंवा आपली सरळ सेवा असेल, मागील 26 वर्षाचा मला एक्सपिरियन्स आहे. आणि हे जे होणारे बदल आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या एक्झाम आहेत, या सर्वांचा मी याची देही याच डोळा, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि त्यामुळे हा TCS पॅटर्न नेमकं काय, ठीक आहे, हे पण मला लक्षात येईल. MPSC आणि याच्यामधला काय फरक असतो हे पण मला तुम्हाला व्यवस्थितपणे सांगायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की मी समृद्ध मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक आहे. त्याची 5वी आवृत्ती जी आहे ती आता 1-2 दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे. आणि मग ठीक आहे, ते पुस्तक सुद्धा तुम्हाला मी इथे ज्यांना हवा आहे त्यांना डिस्काउंटवर देणार आहे. आणि त्या पुस्तकाची जी PDF आहे, ठीक आहे, ती ई-बुकच्या स्वरूपात सुद्धा मी तुम्हाला आपल्या या कोर्समध्ये देणार आहे. ओके, तर हा अल्पसा माझा परिचय झाला. आणि आपण आता वेळ न घालवता, ठीक आहे, नेमकं तलाठी भरती असेल किंवा आपली सरळ सेवा भरती असेल जी TCS आणि IBPS पॅटर्नवर आहे, त्याच्यामध्ये सिलेबस काय असणार आणि कशा प्रकारची तयारी आपल्याला करायची आहे, ठीक आहे, यावर आपण आता लक्ष देणार आहे किंवा ते बघणार आहे. ओके, मग आता बघा, मराठी हा जो विषय आहे, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याला गृहीत धरू नका. पहिला माझं सांगणं असेल की मराठी आपली मातृभाषा आहे आणि मराठीचा अभ्यास नाही केला तरी चालतंय, ठीक आहे. मराठीमध्ये आपण वेळेवर हे प्रश्न बरोबर सोडू, ठीक आहे. अशी जर तुमची धारणा असेल चुकीची, तर ती धारणा आधी बाजूला करा
तो गैरसमज आणखी दूर करा. ओके, कारण मराठीचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार नाहीत. आणि TCS मध्ये जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न, ठीक आहे, बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की फॅक्च्युअल असतात, वरवरचे असतात, संकल्पना फार क्लिअर करण्याची गरज नाही. तर हे अगदी चुकीचं आहे. तुम्हाला इथे संकल्पनात्मक अभ्यास करावा लागणार आहे, व्याकरणाचा अभ्यास करावा लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे शब्दसमूहाचा अभ्यास करावा लागणार आहे. तुम्हाला मराठीवर जे प्रश्न TCS किंवा IBPS पॅटर्न मध्ये विचारले जातात, ठीक आहे, हे संकल्पनात्मक तर असतातच पण उपयोजनात्मक सुद्धा असतात, ज्याला आपण अप्लाइड म्हणतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर शब्दार्थ पाठ केले असतील, तुम्ही जर म्हणी माहिती असतील, तुम्हाला वाक्प्रचार माहिती असतील, तर या म्हणीचा वाक्प्रचाराचा नेमका कुठे योग्य प्रकारे उपयोग करायचा, कोणत्या प्रसंगामध्ये कोणती म्हण वापरायची, ठीक आहे, कोणत्या घटनेवर आधारित कोणता वाक्प्रचार वापरायचा, हे तुम्हाला व्यवस्थित कळते की नाही, ठीक आहे, हे बघण्याचा प्रयत्न या TCS IBPS परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये केलेला असतो. ठीक आहे, आणि व्याकरणावर आधारित जे प्रश्न असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमच्या संकल्पना क्लिअर आहेत की नाही, ठीक आहे, यावर आधारित प्रश्न असतात. लक्षात आलंय का? तर हा फक्त फरक आहे की तिथे MPSC मध्ये किंवा इतर परीक्षामध्ये MPSCच्या कंबाईन B कंबाईन C असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये उपयोजनावर फार भर दिलेला नसतो. शब्दसंग्रह तिथे पण आहे, बरोबर आहे, व्याकरण तिथे पण आहे, व्याकरण इथे पण आहे, पण इथला फरक काय, उपयोजनात्मक आणि संकल्पनात्मक प्रश्न जे आहेत त्याच्यावर भर दिलेला असतो TCS मध्ये. आणि बाकीच्या परीक्षांमध्ये सर्व प्रश्न जे असतात, काही प्रश्न हे सरळ असतात की जे कॉमन विद्यार्थ्यांना येतात, संकल्पना क्लिअर नसली तरी आपल्याला माहिती असतात. ठीक आहे, पण असे प्रश्न बहुधा इथे येणार नाहीत. मग परीक्षा म्हटलं की काही प्रश्न हे सरळ साधे सिंपल असतातच. कोणत्याही परीक्षेमध्ये जे प्रश्न टाकले जातात त्याचे 3 विभाग केले जातात. एक सरळ सिंपल कोणत्याही विद्यार्थ्यांना येणार, एक मध्यम कठीण जे सर्वसाधारण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना येतात, आणि मग कठीण की जे विशेष अभ्यास करणाऱ्यांना येतात. मग आपल्याला ते विशेष अभ्यास करणारे जे प्रश्न आहेत ते सोडवता आले पाहिजे, मगच आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. नाही तर मग हौसे गौसे नवशे त्यांना ते आधीचे सर्व प्रश्न येतात, ते सर्वांनाच आलेले असतात महाराष्ट्रातले. लक्षात आलंय का? तर हा फरक जो आहे हा फरक समजून घेत चला. आणि आपण ज्या वेळेला सिलेबस घेणार आहे तेव्हा सिलेबस घेताना जे वेगवेगळे पॉइंट घेणार आहे, ज्या संकल्पना मी तुमच्याकडे तुम्हाला समजावून सांगणार आहे, तर त्यावेळेला या भागावर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, कसे प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्हाला मी सांगत राहणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं हा पॅटर्न काय आहे. ठीक आहे, पण पॅटर्न म्हणून वेगळं असं काही करण्याची गरज नाही. फक्त आपला दृष्टिकोन जो आहे, ठीक आहे, तो बदलावा लागेल. कारण प्रश्न त्याच भागावर विचारले जातात, फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारल्या जातात, आणि म्हणून संकल्पनात्मक आपला अभ्यास असणं अत्यंत जरुरी आहे. ओके, मग सर्वसाधारणपणे तलाठीचा जर विचार केला तर तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातात. प्रश्नांची संख्या किती असते? एकूण 25 प्रश्न विचारले जातात, बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, मराठीमधले हे जे 25 प्रश्न आहेत, या 25 प्रश्नाचं जर तुम्ही विश्लेषण केलं, ठीक आहे, या 25 प्रश्नाचं जर तुम्ही विश्लेषण केलं आपण, तर ते आपल्याला 3 भागामध्ये करता येईल. किती भागामध्ये करता येईल? 3 भागामध्ये. ठीक आहे, त्यातला सर्वात महत्वाचा जो भाग आहे, त्यातला सर्वात कमी महत्वाचा जो भाग आहे तो तिसरा घेणार आपण, उतारा. या उतार्यावर साधारणपणे 4 किंवा 5 प्रश्न असतात. 1-2 प्रश्न कमी जास्त होऊ शकतो. ठीक आहे, 4 येतील, कधी कधी 5 प्रश्न येतील. ओके, राहिले आपले 20. या 20 मधले, ठीक आहे, पहिल्या भागामध्ये साधारणपणे 15 ते 20 प्रश्न, ठीक आहे, हे कशावर असतात? आपलं व्याकरण. आणि राहिलेले 15 ते 20 प्रश्न हे कशावर असतात? शब्दसंग्रह. कशावर असतात? शब्दसंग्रह किंवा शब्दसमूह असं पण आपल्याला म्हणता येईल. कशावर असतात? शब्दसमूहावर असतात. ठीक आहे, मग हा शब्दसमूह जो भाग आहे हा दुर्लक्षित करून चालणार नाही. ठीक आहे, कारण इथे तुम्हाला खरं अप्लिकेशन या शब्दसमूहामध्ये असते. इथे हा जो व्याकरणाचा अभ्यासक्रम आहे हा संकल्पनात्मक आहे. इथे तुमच्या संकल्पना क्लिअर पाहिजे, आणि इथे तुमच्या शब्दसमूहाचे जे प्रॉपर अर्थ आहेत,
ज्या तुम्ही म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, ठीक आहे, हे जे बघणार आहे तुम्ही, तर याचा प्रॉपर अर्थ काय त्या म्हणीचा, त्या म्हणीतून त्या वाक्प्रचारातून प्रॉपरली काय व्यक्त करायचं आहे, किंवा एखादं वाक्य तुम्हाला दिलं तर या वाक्यामध्ये कोणती म्हण, कोणता शब्द हा चपखल बसू शकतो, ठीक आहे, योग्य शब्द कोणता आहे, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी उपयोजनात्मक आहेत, अप्लाइड आहेत, आणि त्या तुम्हाला या शब्द समूह भागावर, ठीक आहे, विचारल्या जातात TCS IBPS पॅटर्न मध्ये. आणि हा व्याकरणाचा जो भाग आहे हा व्हास्ट आहे, लक्षात आलंय का. याच्यावरचे प्रश्न मात्र आपल्याला 15 ते 20च आहेत, परंतु आपल्याला अख्खं MPSCचं सिलेबस जे आहे ते करावं लागते, बरोबर आहे ना. आणि मग इथे सिलेबस करताना व्याकरणातले काही गोष्टी अशा असतात की तुम्ही एखादी संकल्पना जर क्लिअर नसेल तर पुढच्या अनेक गोष्टी तुम्हाला कळत नाहीत, ठीक आहे. त्यामुळे हा सुद्धा विस्तृत अभ्यास आपल्याला करायचा आहे, संकल्पनात्मक, म्हणजे जे आपले व्याकरण आहे ते व्याकरण, त्याच्यामधल्या वेगवेगळ्या संकल्पना आणि शब्दसमूह यावर सुद्धा आपल्याला विशेष भर द्यायचा आहे, लक्षात आलंय का. आणि मग उतारा जो आहे तो प्रॅक्टिसने तुम्हाला येऊन जातो. हे उतारे काही फार अवघड नसतात, जसे की CSATच्या एक्झाम मध्ये असतात, UPSC MPSC ला, ठीक आहे. एवढा कठीण उतारा नसतो. या उतारातले 4 प्रश्न तर तुम्हाला सहज सोडवता येतात, ठीक आहे. एक वेळ उतारा वाचला की एखाद्या प्रश्नासाठी तुम्हाला थोडासा विचार करावा लागू शकतो, किंवा पुन्हा त्या उताराला वाचणे किंवा काहीतरी बघणे अशा प्रकारचा प्रकार करावा लागू शकतो, ठीक आहे. विशेषतः शीर्षक देणे किंवा एखादा फिरून प्रश्न विचारलेला असेल तर. पण 4 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सहज दिली जातात, ठीक आहे. त्यामुळे त्याचा काही फार सराव करण्याची गरज नाही. सराव तर करावाच लागणार आहे, नाही तर मग काय होतं, वाचायची सवय नसेल तर उतारा वाचायचा सुद्धा कंटाळा येतो, किंवा उतारा वाचताना टेन्शन येते, आकलन होत नाही की त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला येतील की नाही, बरोबर आहे. आणि बरेचदा उतारा जर किचकट असेल, एखादा विज्ञानावर असेल, एखादा तत्वज्ञानावर असेल, तर अशा ठिकाणची उत्तरं शोधताना थोडासा अवघड होतो, ठीक आहे. फॅक्च्युअल एखादं वर्णन असेल किंवा असे एखादा साधा असेल उतारा तर मग आपल्याला सहज ती सोडवता येतात. तर महत्वाचं आपलं व्याकरण आणि शब्दसमूह आहे, याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आणि तसंही जनरल कुठलीही एक्झाम असली तर अशा प्रकारेच त्याचं विभाजन केलं जातं, लक्षात आलं का. ठीक आहे. जनरली व्याकरण संकल्पनात्मक असते आणि शब्दसमूह हा उपयोजनात्मक असतो, पण TCS मध्ये उपयोजनात्मकच जास्त विचारले जातात प्रश्न, हे इथे लक्षात घेणं जरुरी आहे. मग आता आपण काय बघणार आहे की नेमकं शब्दसमूहामध्ये काय, हे संपूर्ण सिलेबसच आपण बघणार आहे. तसं सिलेबस तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे, परंतु जे विद्यार्थी नवखे आहेत, नवीन आहेत, जे पहिल्यांदाच फॉर्म भरतायत, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हे सिलेबस सुद्धा घेणं जरुरी आहे, की जेणेकरून त्यांनाच ती माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांना माहिती आहे, ठीक आहे, त्यांनी सुद्धा ते रिवाइज करायचं, किंवा तुम्हाला काय म्हणता येईल की आपलं जे सिलेबस आहे हे सिलेबस इत्यंभूत आपल्याला माहिती असणं जरुरी आहे, कारण त्याच्याशिवाय आपण तयारीच करू शकत नाही. ओके. मग आता बघा, आपण पहिलं प्रकरण बघणार आहे बघा, ते असेल भाषा, ठीक आहे, आणि वर्णविचार. काय असणार आहे, भाषा आणि वर्णविचार. मग आता लक्ष द्या, भाषा आणि वर्णविचार हे जे प्रकरण आहे, या प्रकरणावर, ठीक आहे, TCS IBPS एक्झाम मध्ये फार कमी प्रश्न आहेत. पण वर्णविचार जे आहे, ठीक आहे, हे महत्वाचं प्रकरण आहे, कारण त्याचा पुढे आपल्याला फार उपयोग आहे. ठीक आहे. वर्णमाला व्यवस्थित माहिती असणं, त्याच्याशिवाय संधी कळणार नाही वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे जरी याच्यावर प्रश्न कमी विचारले जात असले तरी याचा अभ्यास करायचा नाही, याला ऑर मध्ये टाकायचं असं आपल्याला करता येणार नाही. आणि हे पॅटर्न जे आहे ते चेंज होत असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या टॉपिकवर जर कमी प्रश्न विचारले असतील मागच्या परीक्षांमध्ये, तर पुढच्या परीक्षांमध्ये सुद्धा त्या टॉपिकवर कमीच प्रश्न विचारले जातील असं समजणं म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. लक्षात आलंय का. बऱ्याच वेळेला ह्या कंपन्या ज्या असतात किंवा लोकसेवा आयोग जरी असेल तरी सुद्धा काय करतो, याच्यामध्ये चेंजेस करतो, तो पॅटर्न एकदम बदलला जातो. ठीक आहे. ज्या भागावर कमी प्रश्न विचारले जाते त्याच भागावर जास्त प्रश्न विचारले जातात, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला जर पोस्ट मिळवायची आहे तर आपण अशी कुठलीही रिस्क घ्यायची नाही. ठीक आहे. आणि हा अभ्यास तुम्हाला फॉर एव्हर कामा पडणार आहे. म्हणजे तुम्ही आता जरी सरळ सेवेमध्ये सिलेक्शन झालं तरी आपण अशा प्रकारचं ग्रामर शिकणार आहे की तुम्ही भविष्यामध्ये MPSC ची एक्झाम जरी दिली, कंबाईन BC असेल किंवा राज्यसेवा असेल, तरी सुद्धा तुम्हाला हे ग्रामर व्यवस्थितपणे, ठीक आहे, सोडवता येईल किंवा ते पेपर सोडवता येतील. वेगळं तुम्हाला काही करण्याची गरज नाही. म्हणून जरी आपल्याला शिकार
सशाची करायची असेल तरी तयारी वाघाच्या शिकाऱ्याचीच आपल्याला करायची आहे. ठीक आहे, असं होऊ नये की सशाची शिकार करता करता समोर वाघ आला आणि आपलीच पंचायत झाली. बरोबर आहे. त्यामुळे आपण सर्व शस्त्र अस्त्रांनिशी तयार असणार आहे. आणि म्हणून भाषा याच्यामध्ये आपण काय बघणार आहे की भाषेची निर्मिती कशी झाली, आपली संस्कृत आणि मराठीचा काय संबंध आहे, भाषेचे वेगवेगळे प्रकार कोणते, नैसर्गिक भाषा कोणती, कृत्रिम भाषा कोणती. बरोबर आहे ना. अभिजात भाषा म्हणजे काय, राष्ट्रीय भाषा म्हणजे काय, ठीक आहे, किंवा त्याला आपण राष्ट्रभाषा म्हणजे काय, राजभाषा म्हणजे काय, प्रादेशिक भाषा म्हणजे काय, प्रमाणित मराठी कोणती आहे. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर भाषेमध्ये लिपी म्हणजे काय, मराठीची लिपी कोणती, तिची वैशिष्ट्ये कोणती. ठीक आहे. तर ह्या सर्व हिस्ट्री जी आहे आपल्या मराठीची, ठीक आहे, ही आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. मग मराठी व्याकरण कसं आलं, व्याकरणामधले वेगवेगळे विरामचिन्ह आपण कसे घेतले. तर ठीक आहे, लिपी म्हणजे काय, आदर्श लिपी म्हणजे काय. तर ह्या सर्व गोष्टी आपण भाषा या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहे. आणि वर्णविचार जे आहे, या वर्णविचारामध्ये आपण वर्णमालेचा अभ्यास करणार आहे. मग अलीकडे महाराष्ट्र शासनाने, ठीक आहे, एक अध्यादेश काढलेला आहे 10 नोव्हेंबर 2022ला. त्याच्यामध्ये वर्णमालेमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदल, ठीक आहे, लेखनाच्या पद्धतीमध्ये काही बदल झालेले आहेत, ते बदल कोणते आहेत, असे अद्ययावत आपण ती वर्णमाला बघणार आहे, त्याचं वर्गीकरण करणार आहे. आणि हे सर्व वर्णमालेचा अभ्यास करताना महाराष्ट्र शासनाचा मराठी विभागाचा जो GR आहे, ज्याला आपण परिपत्रक म्हणू, ठीक आहे, त्या GR नुसार सर्व वर्णमालेचा आपण अभ्यास करणार आहे. ठीक आहे. मग कोणते वर्ण लोप पावत चाललेले आहेत, कोणते कसे लिहावे, ठीक आहे, कशाचा समावेश कशामध्ये होतो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ठीक आहे, हे आपण अत्यंत अद्ययावत असं सर्व त्या वर्णमालेचा विचार करणार आहे. मग याच्यामध्ये जोडाक्षर म्हणजे काय, आकार विल्लेख क्रमाने लिहिणे, एखादा शब्द परसह वर्णाने लिहिणे. बरोबर आहे. वर्णाचे प्रकार किती, त्याचे उपप्रकार कोणते आहेत, स्पर्श व्यंजने कोणती, वर्गीय कोणती, अवर्गीय, त्यांची उच्चार स्थाने. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण वर्ण विचार या प्रकरणामध्ये करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 2, वर्णमालेवर आधारित नंतरचं प्रकरण आहे संधी. ठीक आहे. TCS परीक्षेमध्ये संधी या प्रकरणावर तुम्हाला एक प्रश्न नेहमी असणार, हे लक्षात घ्या. संधीवर एक प्रश्न, मागचे पेपर जर तुम्ही बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की मागच्या सर्व पेपरमध्ये संधीवर बहुतेक वेळा काय झालेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. संधीवर बहुतेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि वर्णमालेचा इत्यंभूत अभ्यास असेल तरच मग आपल्याला स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी या समजतात. ओके. आणि म्हणून स्वर, स्वरादी काय, व्यंजन काय, हे सर्व आपण वर्णमालेमध्ये शिकत असतो. आणि मग या संधीचे आपण 3 प्रकार बघणार आहे, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. त्याचे वेगवेगळे नियम बघणार आहे आणि त्या नियमानुसार बऱ्याच उदाहरणांचा आपण काय करणार आहे, इथे सराव पण घेणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं प्रकरण जे आहे ते आहे शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती. आता शब्दाच्या जाती हे जे प्रकरण आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. हे खूप मोठं प्रकरण आहे. याच्यामध्ये आपण शब्दाच्या 8 जाती बघणार आहे. ठीक आहे. आणि मग त्या शब्दाच्या जातीमधले नाम आहे त्याच्याशी संबंधित, ठीक आहे, सर्वनाम काय आहे, बरोबर आहे, ते पण अशा शब्दाच्या जाती तर बघणारच आहे. परंतु नामाशी संबंधित लिंग आहे, वचन आहे, त्याचं सामान्य रूप आहे, त्या नामाची विभक्ती आहे, हे सुद्धा टॉपिक आपण याच्यामध्ये बघत असतो. त्यांना आपण सेपरेट सिलेबसमध्ये जरी दाखवलं तरी पण शब्दाच्या जाती 8 आणि त्याचे उपप्रकार हे आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. आणि मग हे सर्व करताना आपण वाक्यातील कर्ता कोणता, कर्म कोणतं, हे पण बघणार आहे. बरोबर आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. ठीक. म्हणजे शब्दाच्या जाती या प्रकरणावर फारसे प्रश्न जरी नसले तरी 2 प्रश्न तरी मिनिमम असतात. पण शब्दाच्या जाती इत्यंभूत अभ्यासल्याशिवाय नंतरचे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला कळत नाहीत. आणि म्हणून शब्दाच्या जाती हे प्रकरण सुद्धा मी काय करेल, इथे स्टार करेल त्याला, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर शब्दाच्या जाती झाल्यानंतर आपण 4थं प्रकरण बघणार आहे, लिंग. त्याच्यामध्येच आपण बघणार आहे आणखी वचन. त्याच्यामध्येच आपण आणखी बघणार आहे सामान्य रूप. काय बघणार आहे, सामान्य रूप. ठीक आहे. मग हे फार काही अवघड असे टॉपिक नाही आहेत, परंतु यावर सुद्धा प्रश्न विचारतात. आणि मग हे लिंग, वचन आणि सामान्य रूपाचे जे नियम आहेत त्या नियमांची संख्या भरपूर आहे. मग ते नियम लक्षात राहत नसतात. मग नियमांवर जर प्रश्न विचारला तर आपण तो कसा सोडवायचा, ही ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे.
ठीक आहे. कारण लिंग वचन आणि सामान्य रूपाचे जर नियम बघितले तर या नियमांना अपवादही तुम्हाला दिसतात आणि या नियमांची संख्या जवळपास 80 ते 90च्या संख्ये घरामध्ये जाते. मग एवढे नियम कसे काय लक्षात ठेवायचे सर? ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचे नाही, ते आपल्याला उत्तरावरून ते नियम कोणता आहे हे लक्षात येते किंवा नियमावरून उत्तर कोणतं आहे हे लक्षात येते. त्यामुळे ते पाठ करत बसण्याची गरज नाही. त्या सर्व ट्रिक्स आपण बघणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा साधारणतः एखादा प्रश्न हा काय आपल्या TCSच्या एक्झाम मध्ये असतोच. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 5 महत्वाचं प्रकरण आहे विभक्ती. ठीक आहे. मग विभक्ती म्हणजे काय, कारकार्थ म्हणजे काय, उपपदार्थ म्हणजे काय, ठीक आहे. विभक्ती कशी ओळखायची, द्वितीय चतुर्थीचे प्रत्यय सारखेच आहेत सर, मग द्वितीय केव्हा, चतुर्थी केव्हा, बरोबर आहे ना. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ठीक आहे त्या आपण अभ्यासणार आहे. विभक्ती प्रतिरूपक अव्यय म्हणजे काय, तर अशा सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहे विभक्ती या प्रकरणामध्ये. ठीक आहे. हे सुद्धा एक महत्वाचं प्रकरण आहे, कारण पुढे प्रयोग करताना एखाद्या कर्त्याला कर्माची विभक्ती कोणती आहे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणून या प्रकरणावर सुद्धा एखादा प्रश्न हा हमखास असतो. म्हणजे आता बघा सर महत्वाचं काय, तर आपल्याला एक एक मार्क्स महत्वाचा असतो, त्यामुळे आपल्याला एकही प्रकरण सोडता येणार नाही. तरी पण मी जसं सांगितलं की शब्दाच्या जाती हे जास्त महत्वाचं आहे, कारण याच्यात शब्दाच्या जाती या पर्टिक्युलर शब्दाच्या जातीवरही प्रश्न येतात आणि या शब्दाच्या जाती पुढे सुद्धा आपल्याला उपयोगी पडते. ठीक आहे. म्हणून मी याला स्टार केलाय. म्हणजे असं प्रकरण जर तुम्ही स्किप केलं तर पुढे तुम्हाला अनेक अडथळे निर्माण होतील. ठीक आहे. म्हणून कुठलाही पार्ट स्किप करायचा नाही, ऑर मध्ये टाकायचा नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये 10वी 12वी सारखं हे प्रकरण ऑर मध्ये टाकलं आणि हे केलं तरी चालते असं होत नाही, हे लक्षात घ्या. मग विभक्तीनंतर आपल्याला बघायचं आहे काळ. ठीक आहे. काळ या भागावर ठीक आहे TCSने जास्त प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसतात, म्हणून सुद्धा मी याला स्टार करेल. अशी कोणतीही TCSची एक्झाम नाही की ज्याच्यामध्ये काळ विचारलेला नाही. काही काही परीक्षेमध्ये 2-2, 3-3 प्रश्न सुद्धा काळावर आलेले आहेत. ठीक आहे. मग कारण काळ जे आहे ठीक आहे हे प्रकरण उपयोजनात्मक आहे. ठीक. काळ बदला, या वाक्याचा काळ ओळखा, ठीक आहे, किंवा कोणता काळ आहे. ठीक आहे. मग त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते पण आपण बघणार आहे आणि म्हणून काळ हे प्रकरण आपल्याला TCS IBPS साठी अत्यंत महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर नंबर 7 समास. व्हास्ट प्रकरण आहे. ठीक आहे. आणि TCS मध्ये अधूनमधून समासावर प्रश्न आलेले आहेत. बहुतेक वेळा एक प्रश्न आहे, परंतु कधी कधी काही परीक्षांमध्ये नाहीये, बरोबर आहे. पण एखादा प्रश्न याच्यावर अपेक्षित असणारच आहे. प्रकरण जरी मोठं असलं तरी याचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि समास ठीक आहे यावर इतर कोणत्याही परीक्षा असतील तर बहुधा प्रश्न हा असतोच. प्रकरण जरी मोठं असलं तरी एका प्रकरणावर 5-6 प्रश्न असं जनरली होत नाही स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण मार्क्स कमी असतात, प्रश्न कमी असतात, सिलेबस वास्ट असते. म्हणून समास हे महत्वाचं प्रकरण आहे. तुम्हाला इतर परीक्षेमध्ये सुद्धा ते महत्वाचं ठरणार आहे. समास झाल्यानंतर महत्वाचं आणखी एक प्रकरण आहे प्रयोग. प्रयोगाला सुद्धा मी स्टार करेल, कारण TCSच्या एक्झाम मध्ये प्रयोगावर प्रश्न विचारलेले आहेत आणि काही परीक्षेमध्ये तुम्ही जर विश्लेषण केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल 2-2, 3-3 प्रश्न सुद्धा प्रयोगावर आलेले आहेत. मग प्रयोग ओळखा असेल किंवा एखाद्या प्रयोगाची लक्षणं असतील, ठीक आहे, वेगवेगळ्या अँगलनी जे प्रश्न विचारले जातात प्रयोगाशी संबंधित, तर प्रयोगाशी संबंधित प्रश्न हा हमखास तुमच्या TCSच्या सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून मी त्याला स्टार्ट केलेलं आहे. मग या प्रयोगाचे मुख्य प्रकार, उपप्रकार किंवा ज्याला आपण संकर प्रयोग म्हणतो ते सुद्धा आपण अभ्यासणार आहे. त्याला ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे आणि ते कसे लक्षात ठेवायचे, याशिवाय गोंधळ होणारे कोणते शब्द असतात ठीक आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कसे ओळखायचे. बघल्या किंवा वाचल्या तुम्हाला ते शब्द ओळखता येतील. त्याच्यानंतर नंबर 9 वाक्य. मग त्याचे प्रकार आहेत आणि त्याचं रूपांतर आहे. या भागावर सुद्धा मी स्टार करेल या प्रकरणावर, कारण या प्रकरणावर सुद्धा ठीक आहे TCS परीक्षा असेल त्याच्यामध्ये किंवा IBPS असेल त्याच्यामध्ये जास्त प्रश्न विचारलेले असतात. कारण अप्लिकेशन जेव्हा म्हणतो आपण, उपयोजन जेव्हा म्हणतो तेव्हा वाक्य हे येणारच. आपण वाक्याचा उपयोग कसा करतो, आपलं स्किल जे आहे बोलण्याचं कौशल्य याला म्हणतो आपण, ठीक आहे, ते या वाक्य प्रकार रूपांतर यावरूनच कळत असते, बरोबर आहे. आणि म्हणून हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि तसंही इतर परीक्षा MPSCची राज्यसेवेची परीक्षा जर बघितली तर त्या परीक्षेमध्ये सुद्धा वाक्य प्रकार आणि वाक्याचं रूपांतर यावर जास्त प्रश्न विचारले जातात.
ठीक आहे. आणि म्हणून हे प्रकरण सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे, पण थोडंसं जास्त महत्वाचं आहे असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर नंबर 10 वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर झाल्यानंतर आपण इथे बघणार आहे वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करणावर एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. TCSच्या परीक्षेमध्ये फार प्रश्न ठीक आहे आलेले नाहीत. काही परीक्षेमध्ये इथे अजून प्रश्न आलेला आहे, परंतु आपल्याला स्किप करता येणार नाही. मी पहिलेच सांगितलं. मग वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यामधले जे वेगवेगळे घटक आहेत, ज्या वेगवेगळ्या घटकापासून वाक्याची निर्मिती झालेली आहे, ते घटक आपण वेगळे करून दाखवणार आहे. ठीक आहे. की विधेय कोणतं, विधेय विस्तार करणारे शब्द कोणते, उद्देश कोणता शब्द आहे, उद्देश विस्तार करणारे शब्द कोणते, कर्म विस्तार करणारे शब्द कोणते, विधानपूरक कोणतं. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या वाक्य पृथक्करणामध्ये पृथक म्हणजे वेगळ्या करून दाखवायच्या आहेत आणि मग ते आपण इथे शिकणार आहे. ठीक आहे. तेवढं महत्वाचं नाही, परंतु ठीक आहे हे बाकीचे प्रकरण केल्यानंतर हे प्रकरण तुम्हाला सहज लक्षात येते आणि मग एखादा प्रश्न त्यावर येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकरण 11 वाक्य पृथक्करणानंतर आपण बघणार आहे शब्दशक्ती. काय बघणार आहे? शब्दशक्ती. ठीक. मग शब्दशक्ती म्हणजे आपण जे शब्द वापरतो या शब्दाच्या शक्ती असतात आणि ते शब्द वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारे जेव्हा आपण वापरतो तेव्हा वेगवेगळे अर्थ व्यक्त करत असतात. तर ही वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती आहे त्याला शब्दशक्ती म्हणतात. मग त्याच्यामधल्या ज्या मुख्य शब्दशक्ती आहेत अभिधा, व्यंजना आणि लक्षणा, ठीक आहे, त्या आपण बघणार आहे. ठीक आहे. आणि जे प्रकार आहेत रूढ, योग, योगरूढ वगैरे, तर असे सुद्धा आपण ते बघणार आहे शब्दशक्ती. ठीक आहे. वारंवार प्रश्न नाही, अधूनमधून प्रश्न असतो TCS IBPS पॅटर्न मध्ये. ओके. त्याच्यानंतर नंबर 12 शब्दशक्तीनंतर शब्दसिद्धी. शब्दसिद्धी. मग हा शब्दसिद्धी हे जे प्रकरण आहे, शब्द कसा सिद्ध झाला, कसा बनला, कसा तयार झाला, ते आपण या शब्दसिद्धीमध्ये बघत असतो. मग भाषेमध्ये 2 प्रकारचे शब्द असतात, सिद्ध आणि साधित. मग सिद्ध शब्दामध्ये तत्सम, तद्भवदेशी शब्द आहेत. साधित शब्दामध्ये उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सामासिक आणि अभ्यस्त शब्द आहेत. मग त्या अभ्यस्त शब्दाचे पुन्हा 3 प्रकार आहेत, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अनुकरणवाचक. ते सर्व आपण बघणार आहे. आणि याशिवाय परकीय भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द जे आहेत, ठीक आहे, ते पण अभ्यासणार आहे. शब्दसिद्धी याला पण मी स्टार करेल, कारण यावर सुद्धा प्रश्न विचारतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्दसिद्धीनंतर प्रकरण 13, ठीक आहे, आपण काय बघणार आहे? अलंकार. हे पण TCS मध्ये महत्वाचं प्रकरण आहे. MPSC असेल राज्यसेवा तर तिकडे फार महत्वाचं प्रकरण नाही आहे अलंकार वगैरे, पण आपल्या IBPS TCSच्या पॅटर्ननुसार ज्या सरळ सेवा घेतल्या जातात त्याच्यामध्ये मात्र हे अलंकार नावाचं प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे. एकूण 23 अलंकार आपण बघणार आहे. त्यातले 3 शब्द अलंकार आहेत आणि 20 अर्थ अलंकार आहेत. मग या अलंकाराची वैशिष्ट्ये काय ती लक्षात ठेवली की तुम्हाला कोणतेही उदाहरण आलं की ते ओळखता येतं आणि मग त्यावरून तुम्हाला तो अलंकार ओळखता येतो. मग हे सुद्धा मी स्टार करेल, कारण अलंकारावर बरेचदा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर नंबर 14, ठीक आहे, विरामचिन्हे. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की अप्लाइड पॅटर्न, उपयोजनात्मक प्रश्न असतात. मग कोणतं विरामचिन्ह कुठे देतात, ठीक आहे, यावर हमखास प्रश्न तुम्हाला TCSच्या परीक्षेमध्ये असतात, तुमच्या तलाठ्याच्या परीक्षेमध्ये असतात, सरळ सेवेमध्ये असतात. ओके. आणि म्हणून विरामचिन्हे जी आहेत वेगवेगळी, ठीक आहे, ती कोणती आहेत, ती चिन्हांची नावं काय, त्या चिन्हाच्या त्या खुणांवरून आपल्याला ती ओळखता आली पाहिजे आणि एखाद्या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह कुठे द्यायचं, ठीक आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्याचं योग्य वाक्य सुद्धा ओळखता आलं पाहिजे. त्याच्यानंतर नंबर 15, ठीक आहे. आता या 15 नंबर मध्ये आपण काय बघणार आहे? सर्वसामान्य शब्दसमूह. शब्दसमूह लास्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. एखादा चिल्ड्रन टॉपिक राहिला तरी तो आपण घेणार आहे, पण शब्दसमूह हा लास्ट, परंतु लिस्ट मुळीच नाही, महत्वाचा टॉपिक आहे आणि मी याला पण स्टार करेल, कारण शब्दसमूहावर भरपूर प्रश्न असतात. मग या शब्दसमूहामध्ये आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण आणखी काय बघणार आहे? अलंकारिक शब्द. आणि या शब्दसमूहामध्येच आपण, ठीक आहे, मराठी साहित्य विषयक माहिती हा अत्यंत महत्वाचा टॉपिक बघणार आहे. मग मराठी साहित्य आणि साहित्यिक यांच्याविषयीची जी माहिती असते ती सुद्धा आपल्याला अत्यंत महत्वाची असते.
यातले फॅक्च्युअल प्रश्न असतात, म्हणजे ते तुम्हाला माहितीच असावे लागतात. तो शिकवण्याचा भाग नसतो, तरी पण आपण ते घेणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय असतं याच्यामध्ये, मराठी साहित्यातील महत्वाची पुस्तकं, त्याचे लेखक, महत्वाच्या कादंबऱ्या, त्यांचे लेखक, महत्वाचे जे साहित्यिक आहेत, त्यांनी कोणत्या नावाने लेखन केलं, त्यांचं टोपण नाव काय, ठीक आहे, त्यांना मिळालेले पुरस्कार कोणते, कोणत्या साहित्य कृतीसाठी मिळाले, मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन, ठीक आहे. तर हा सर्व जो अभ्यास आहे, हा सर्वसामान्य शब्दसमूहामध्येच आपण करणार आहे आणि त्यावर TCSच्या परीक्षेमध्ये हमखास प्रश्न असतात. लक्षात आलंय. मग कवींची जी टोपण नाव आहेत ती आपल्याला माहिती, त्यांचं साहित्य, मग एखादं साहित्य जे आहे, ठीक आहे, ती कादंबरी आहे, त्या कादंबरीत प्रवास वर्णन आहे, ठीक आहे, वगैरे असे पण सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि मग महत्वाचे त्यांचं साहित्य जे आहे, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. ठीक आहे. तर असा सर्व अभ्यासक्रम आपल्या मराठीचा आहे. ठीक. आणि हा सर्वच अभ्यासक्रम जो आहे, हा सर्वच स्पर्धा परीक्षेला आहे. म्हणजे तुम्ही राज्यसेवेपासून पार परिचरपर्यंत कुठल्याही महाराष्ट्र शासनाची जर परीक्षा बघितली, ठीक आहे, शासनाकडून घेण्यात येणारी भरतीची परीक्षा जर बघितली तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीला हे सिलेबस असते. फक्त पदानुसार काठिण्य पातळी थोडीफार कमी राहू, जास्त असू शकते. परंतु ज्या वेळेला आपण सरळ सेवेचा विचार करतोय, तर सरळ सेवे मात्र तुम्हाला हा संपूर्ण सिलेबस जो आहे, हा संपूर्ण सिलेबस अभ्यासणं अत्यंत महत्वाचं आहे. ठीक. मग आता आपण ह्या सर्व गोष्टी तर शिकणारच आहे, परंतु तत्पूर्वी रोज आपण जे घेणार आहे ते तुम्ही अभ्यासणार आहे. पण मी तुम्हाला एक अशी आगाऊ सूचना देईल, बरोबर आहे, की तुम्ही काय करायचं, आपलं पुस्तक आल्यानंतर तुम्हाला मिळेल, ठीक आहे, पण तुमच्याकडे पुस्तकं असतात ऑलरेडी, मला माहिती आहे, बरोबर आहे. तर जी काही पुस्तकं असतील त्या पुस्तकामधला शब्दसमूह जो आहे तो वाचायला सुरुवात करा. विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करतात बरं का मित्रांनो. आणि त्यामुळे मग काय होतं तिथे, की योग्य आपल्याला सर्व पर्याय सारखे वाटतात, की या वाक्यामध्ये नेमकी कोणती म्हण सांगावी किंवा एखाद्या म्हणीची समानार्थी म्हण कोणती, बरोबर आहे. मग तिथे पर्याय असे दिलेले असतात की आपण गोंधळून जातो. त्यामुळे प्रॉपर अर्थ माहिती असणं जरुरी आहे. आणि ह्या म्हणी वाक्प्रचार वापरताना स्वतः त्या म्हणीचा आणि वाक्प्रचाराचा वाक्यामध्ये उपयोग करून बघत चला. लक्षात आलंय का. मग वाक्यात उपयोग केला की तुम्हाला नेमकं कळतंय उपयोजन, की याचा कुठे योग्य प्रकारे लागू होते. नाहीतर काही विद्यार्थी कुठलीही म्हण कुठेही लागू करतात, मग ते हास्यास्पद होत असते बघा, विडंबन तयार होते, तिथे हास्याची निर्मिती होते. मग तुम्हाला प्रॉपर ही म्हण, प्रॉपर हा वाक्प्रचार जो आहे हा तुम्हाला वापरता यायला पाहिजे. आलं का लक्षात. तर मित्रांनो लक्षात घ्या, हे संपूर्ण सिलेबस आहे. आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की मराठी आपली मातृभाषा आहे, म्हणून तिला गृहीत धरू नका. मराठीचा अभ्यास व्यवस्थित करणं अत्यंत जरुरी आहे. मराठी हा सर्वाधिक मार्क्स मिळवून देणारा विषय तुम्हाला आहे. आणि मी पुन्हा आवर्जून सांगेल की मराठी हा एक धोकादायक सब्जेक्ट सुद्धा आहे. जर तुम्ही दुर्लक्ष केलं, प्रॉपर मेहनत संकल्पना समजून घेतल्या नाही, तर तुम्हाला असं वाटतं उगीच की आपण लिहिलेलं उत्तर, आपण टिक केलेलं उत्तरच बरोबर आहे. परंतु असं नाही. ओके. तर आज आपण या ठिकाणी थांबणार आहे आणि उद्यापासून आपण सिलेबसला सुरुवात करणार आहे. पहिलं प्रकरण जे आहे आपलं भाषा आणि वर्णविचार, ठीक आहे, हे प्रकरण आपण सुरुवात करणार आहे. ओके. लक्षात आलं इथपर्यंत. तर इथे आपण आज थांबणार आहे. ओके. उद्यापासून सिलेबसला सुरुवात करणार आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य शब्दसमूह, म्हणी, वाक्प्रचार वगैरे जे आहे हे वाचायला तुम्ही सुरुवात करायची. याशिवाय लेखकांची नावं, टोपण नावं, त्यांचं साहित्य, त्यांना मिळालेले पुरस्कार, ह्या फॅक्च्युअल गोष्टी ह्या सुद्धा तुम्ही वाचायला सुरुवात करायची. ठीक आहे. आणि मग संकल्पना आपल्या एक एक क्लिअर होत जातील. तसे तसे आपण प्रॅक्टिस पण या क्वेश्चनची घेत राहणार आहे. ठीक आहे. थांबूया आपण, भेटूया उद्या सकाळी. ओके. हॅव अ नाईस डे.